नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने कहा कि महायुति सभी बागी और अपक्ष उम्मीदवारों को नामांकन वापस लेने के लिए मना रहे हैं। उन्होंने दावा किया कि 27 अन्य निकाय सीटों पर महायुति का संख्या बल मजबूत है और सभी सीटों पर जीत तय है। बावनकुळे ने कांग्रेस और महाविकास आघाड़ी से भी अपील की है कि जहां भी जीत की संभावना नहीं है वहां उम्मीदवार नाम वापस लेकर निर्विरोध चुनाव का रास्ता साफ करें। आइए एक नजर डालते हैं बावनकुळे के विस्तृत बयान पर। महायुतीमध्ये सर्वच अपक्ष उमेदवार आपले अर्ज कमी करणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी, सुनेत्रा पवार जी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण जी यांनी सर्वच अपक्ष उमेदवाराची चर्चा केली आहे आणि या ऊपर काँग्रेसला आम्ही विनंती केली आहे। इतक्या उन्हाळ्यामध्ये आणि पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये या ठिकाणी काँग्रेसची संख्या फाईट देण्यापुरती नसेल त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक अनौपचारिक करावी अशी विनंती आम्ही काँग्रेस पक्षाला केली आहे। मला विश्वास आहे की ज्या ठिकाणी लढण्याची स्थिती नाही आहे शेवटी हे निवडणूक संख्याबळावर आहे। संख्याबळ महत्वाचं असतं, पब्लिक निवडणूक नाही आहे। ज्या पक्षाचे जेवढे सदस्य त्या पक्षाचा विजय आणि त्यामुळे चित्र स्पष्ट आहे। त्या ठिकाणी नागपूरमध्ये स्पष्ट आहे, भंडाऱ्यामध्ये स्पष्ट आहे, चंद्रपूरमध्ये स्पष्ट आहे, अमरावतीत स्पष्ट चित्र आहे। महाराष्ट्रामध्ये 17 सीटवर चित्र स्पष्ट आहे की भाजपा महायुती निवडून येणार आहे। अशा वेळी मात्र ठीक आहे, पक्षाची भूमिका असतं, पण संख्याबळाचा विचार केला आणि पेट्रोल डिझेलचा क्रायसिस केला, काचेचा विचार केला। मी तेच सांगतोय की संख्याबळ खूप जास्त आहे महायुतीकडे आणि निवडणुकीत काही तथ्य नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसने अजूनही विचार करावा 3 वाजेपर्यंत, ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी परत द्या। काँग्रेसच्या मी सर्वच नेत्यांशी बोललो आहे आणि त्यांना विनंती केली आहे। निश्चितपणे काँग्रेस, उबाटा, शरद पवारजी सर्व विचार करतील आणि संख्याबळानुसार जर वागलं तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अनौपचारिक होऊ शकतं। ते सांगतो की आम्ही आमच्या अपक्ष उमेदवारांना कमी करायचा 3 वाजेपर्यंत सर्वच प्रयत्न करतो आहे। जे ऐकले नाही त्याचं बघू काय करायचं, पण जे मला वाटतं की 100% आमचे अपक्ष लोक ऐकतील, आमच्या पक्षाचे, शिवसेनेचे ऐकतील, राष्ट्रवादीचे ऐकतील आणि आपला उमेदवारी ज्या ज्या ठिकाणी जो लढतोय, भाजप लढतोय तिकडे शिवसेना राष्ट्रवादी परत येईल, काही ठिकाणी आमच्या लोकांनी भरला आम्ही परत देऊ। माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्ट निर्देश दिले आहे एकनाथजी, सुनेत्रा पवारजींनी की आम्ही सर्व महायुतीत लढून 17 जागा जिंकू। नाही, आम्ही कुठं हटणार नाही। 17 सीट भारतीय जनता पार्टी महायुती जिंकणार आहे। 17 सीटवर संख्याबळ आहे ना, कसं मागे येणार? आमचे पक्षाचे अध्यक्ष निर्णय करतील, त्या पक्षाचे नेते निर्णय करतील की अपक्ष उमेदवार आपण घेतला नाही तर त्या पक्षाचा अधिकार आहे। पण मला वाटत नाही की फार बंडखोरी वगैरे होईल, काही अपक्ष लढतील।